दुखण्याची कारणे. पोट दुखण्याची कारणे कोणती? पोट कशामुळे दुखते, का दुखते? तर पोट अनेक कारणामुळे दुखत असते. अपचन झालं, जर अपचन झालं, पचलं नाही, आपण जेवण केलेलं पचलं नाही, अपचन झालं, त्या कारणामुळे सुद्धा आपलं पोट दुखतं. आपण जेवण केलेलं जर पचलं नाही तर आपलं पोट दुखतं. तसेच आपल्याला भूक नसूनही जर आपण जेवण्याचा प्रयत्न केला त्या कारणाने सुद्धा पोट दुखतं. म्हणून जेव्हा आवश्यक असेल, जेव्हा गरज असेल, जेव्हा भूक लागली असेल, खरंच भूक लागली असेल तेव्हाच जेवलं पाहिजे. भूक नसताना केवळ आवडते म्हणून, या आवडीचं आहे म्हणून, या आवडीचे पदार्थ केले म्हणून, या आवडीचं आहे म्हणून खाणं टाळा. कारण भूक नसताना खाणं म्हणजे गरज नसताना खाणं, आवश्यकता नसताना खाणं, या कारणाने जास्त पोट दुखते. तसेच जेवढी तहान आहे, जेवढं पाणी लागतं तेवढंच पाणी पिया. जर जास्त हातीच्या बाहेर पाणी पिलं तरीही पोट दुखते. म्हणून काळजी घ्या. जेवणाच्या बाबतीत आणि पाणी पिण्याच्या बाबतीत काळजी घ्या, तर पोट दुखणार नाही. आणि पचन होईल एवढंच जेवण करा. पचन होणार नाही असं जेवण करू नका. अपचनामुळे सुद्धा, पचन न झाल्यामुळे सुद्धा आपलं पोट दुखतं. तसेच जेवण करताना आपण जे तोंडात घास घालतो ते चावून चावा. जास्त वेळा चावून नंतर ते गिळा. म्हणजे आपण तोंडात घातलेले घास ते चावून काही जण जास्त चावत नाहीत आणि लगेच ते गिळतात. तसं नाही, तर ते बारीक करून नंतरच पोटात घाला. आणि म्हणजे त्या जास्त वेळा चावावं लागते. त्याला तसं तर 21 वेळा चावावं लागतो, परंतु 21 वेळा चावणे आवश्यक आहे, परंतु बारीक करून पोटात घालणे आवश्यक आहे. म्हणून जास्त वेळा चावा आणि बारीक करूनच ते पोटात घाला, म्हणजे तुमचं पोट दुखणार नाही. म्हणून चांगलं व्यवस्थित पद्धतशीरपणे जेवण करा, व्यवस्थितपणे राहा. जेवणाच्या बाबतीत, पाणी पिण्याच्या बाबतीत काळजी घ्या, व्यवस्थित घ्या. जेव्हा गरज नाही, जेव्हा आवश्यकता नाही तेव्हा जेवण करू नका. जरी तुमच्या आवडीचे पदार्थ असतील, जरी तुमच्या आवडीचं असेल तरीही जेवण करू नका. भूक असेल तरच जेवण करा आणि तहान असेल तरच पाणी पिया. जास्त पाणी पिणे आवश्यक आहे, परंतु जर तहानच नसेल तर पाणी पिऊ नका. आणि भूकच नसेल, गरज नाही जेवण्याची, तर जास्त जेवण करू नका. म्हणून जेवढी गरज आहे, जेवढी भूक आहे, जेवढी तहान आहे तेवढंच पाणी पिया आणि तेवढंच जेवण करा. म्हणून हद्दीच्या बाहेर जेवू नका. आणि आवडीचा पदार्थ केला म्हणून, या आवडीचे पदार्थ असले म्हणून तुम्ही खाऊ नका, तुमचं पोट दुखेल. म्हणून अपचन झालं तर पोट दुखतं. म्हणून अपचन होऊ नये. आपण जेवढं खाल्लं तेवढं पचन व्हावं, म्हणून आपलं पोट दुखणार नाही, तर आपलं पोट दुखणार नाही. म्हणून याची काळजी घ्या. तसेच पोटामध्ये गॅस झाला असेल तरीही आपलं पोट दुखतं, म्हणून गॅस होऊ नये याची सुद्धा काळजी घ्या. तसेच बद्धकोष्ठता, ॲसिडिटी, आम्लपित्त या कारणामुळे सुद्धा आपलं पोट दुखतं, म्हणून याची सुद्धा काळजी घ्या. तसेच फ्लू संसर्ग या कारणामुळे सुद्धा आपलं पोट दुखते. मसालेदार जेवण केल्यामुळे सुद्धा, किंवा अनियमित आहार म्हणजे आहार नियमित न घेणे, म्हणजे अनियमित म्हणजे आहारामध्ये वेळ नसणे, अनियमित आहार घेणे, नियमित आहार न घेणे या कारणामुळे सुद्धा आपलं पोट दुखू शकतं. म्हणून नियमित आहार करा, अनियमित आहार करू नका. वेळच्या वेळी जेवण करा, व्यवस्थित जेवण करा, पद्धतशीर जेवण करा, जेवढं लागते तेवढं जेवण करा, तुमचं पोट दुखणार नाही. तसेच जास्त विचार केल्यामुळे, जास्त ताण घेतल्यामुळे, डोक्याला जास्त ताण दिल्यामुळे किंवा जास्त ताण घेतल्यामुळे, जास्त विचार केल्यामुळे, नेहमी रागा क्रोधात राहिल्यामुळे, नाराज राहिल्यामुळे, किंवा जास्त ताण घेतल्यामुळे, जास्त टेन्शन घेतल्यामुळे सुद्धा पोट दुखतं. म्हणून जास्त ताण घेऊ नका, अति ताण घेऊ नका, अति मानसिक ताण घेऊ नका. आनंदी राहा, प्रसन्न राहा, मजेत राहा, छान राहा, तर दुखणार नाही याची काळजी घ्या. तसेच अन्नविषबाधा म्हणजे फूड पॉयझनिंग या कारणामुळे सुद्धा पोट दुखतं, म्हणून याची सुद्धा काळजी घ्या. महिलांमध्ये मासिक पाळी किंवा सूज IBS मुळे खालच्या पोटात वेदना होऊ शकतात आणि पोटाच्या अस्तरावर जखम झाल्यामुळे
जळजळ व वेदना होतात. जळजळ व वेदना होतात. पित्ताशयातील खडे, त्याच्यानंतर पित्ताशयातील खडे आणि अपेंडिसायटिस, मूत्रमार्गाचे संक्रमण किंवा ताणतणाव या कारणामुळे सुद्धा पोट दुखू शकतं. म्हणून डॉक्टरांना कधी दाखवायचं? जर जास्त पोट दुखू लागलं, अति पोट दुखू लागलं, तीव्र प्रमाणात पोट दुखू लागलं, ताप, उलट्या, रक्तस्राव किंवा श्वास घेण्यात त्रास होऊ लागला तर डॉक्टरांना जरूर दाखवावं. अशा प्रकारे पोट का दुखतं हे आपण पाहिलं. पोट अनेक कारणामुळे दुखतं, म्हणून पोटाची काळजी घ्या. संतुलित आहार घ्या, चांगला आहार घ्या आणि वेळच्या वेळी जेवण करा. अनियमित आहार घेऊ नका, नियमितपणे आहार घ्या. तसेच पचन झालं पाहिजे, म्हणून अपचन होऊ नये असं जेवण करू नका. तसेच भूक असेल, तहान असेल तेव्हा जेवण करा. पोटाची काळजी घ्या, जास्त ताण घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. आनंदी राहा, प्रसन्न राहा आणि व्यवस्थितपणे पद्धतशीरपणे राहा. तुमचं पोट दुखणार नाही.